सर्वांना जय शिवा. मी किशोर चौधरी. आज आमचा आमरण उपोषणाचा चौथा दिवस पूर्ण होऊन राहिलेला आहे आणि या आमरण उपोषणामध्ये माझ्यासोबत असलेले सचिन भाऊ चचाने, चंदन भाऊ कोळे हे आपला लढा निरंतर चालू ठेवत आहे आणि या लढ्यामध्ये बहुतांश गडचिरोली जिल्ह्यातून विशेष समर्थन मिळत आहे. गडचिरोली जिल्ह्यात लोक, मुलं, स्त्रिया आणि पुरुष वर्ग मोठ्या प्रमाणात येत आहे. त्यांचं सहकार्य आम्हाला लाभत आहे. माझ्या प्रमुख ज्या 4 मागण्या होत्या त्यापैकी तुम्हाला 3 मी मागल्या 2-3 दिवसात सांगितलेल्या आहे. चौथी जी मागणी जो होती मी तुम्हाला आज सांगू इच्छितो. शेड्यूल कास्ट द शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राईब लिस्ट ऑर्डर नंबर 1956 नुसार मेळघाट तहसील ऑन द अमरावती डिस्ट्रिक्ट, गडचिरोली अँड शिरोळीचा तहसील ऑफ द चांदा डिस्ट्रिक्ट, केलापूर, वणी अँड यवतमाळ तहसील ऑफ द यवतमाळ डिस्ट्रिक्ट या जिल्ह्यामध्ये गोंडगोवारी जमातीचे वास्तव्य असताना केवळ गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील गोंडगोवारी जमाती आढळते. ही 24 एप्रिल 1985च्या GR मधील माहिती पूर्णतः चुकीची असून संविधानिक जमातीकरता असलेली क्षेत्रबंद जुलै 2, 1977 उठविण्यात आलेली आहे. त्यामुळे 24 एप्रिल 1985च्या GR मधील गोंडगोवारी जमातीची चुकीची माहिती तात्काळ दुरुस्त करून महाराष्ट्रातील संपूर्ण गोंडगोवारी जमातीच्या लोकांना अनुसूचित जातीचे सर्व लाभ देण्यात यावे, ही आमची प्रमुख चौथी मागणी होती. आणि या 4ही मागण्या निरंतर सरकारला मागणी आमची सुरू आहे. या मागणीमध्ये माझे सहकारी सचिनजी चचाने आणि चंदनजी कोळेजी निरंतर या आंदोलनाचा विषय रेटून आहोत. माझी आपल्या सर्वांना विनंती आहे, समाज बांधवांना विनंती आहे की आपण मोठ्या संख्येने जुळावे. जोपर्यंत समाज एकत्रित येणार नाही, समाजाचं प्रबळ लोकसंख्या या ठिकाणी दिसणार नाही, लोकांचा माप या ठिकाणी दिसणार नाही, तोपर्यंत आरक्षणाची बाजू ही आपली मान्य केला जाणार नाही. वारंवार सांगू इच्छितो मित्रांनो, ही माझी लढाई नसून ही तुमची लढाई आहे. मी शेवटपर्यंत लढण्याचा प्रयत्न करेल, पण तुमच्यामुळे मी अपुरा आहे. मी सांगू इच्छितो की आपण जर ढोंगच केलं असेल की मला या लढाईत यायचंच नाही आहे, त्यापेक्षा मी असं समजेल की जो झोपलेला असेल त्याला जागा करता येते, जो जागलेला असेल त्याला बसवता येते, जो बसलेला असेल त्याला उठवता येते आणि जो उठलेला असेल त्याला चालायला लावता येते. पण जो झोपीचं ढोंग करून बसलेला असेल त्याला काही करता येत नाही. जर असे झोपीचे ढोंग करून बसलेले जर समाज बांधव आपले घरामध्ये वाट बघत असेल की हे काही करणार नाही, तर त्यांनी आपली अशी भूमिका सोडून द्यावी. आम्ही न्याय मिळवणारच आणि मिळवल्याशिवाय इथून हटणार नाही. मी एवढं बोलून माझा चौथा दिवस आज संपन्न झालेला आहे. उद्या 5व्या दिवशी मी परत आपल्यासमोर येणार. धन्यवाद.